महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश सचिव विलास देसाई यांनी प्रभाग 7 सर्वसाधारण मधून शिवसेना शिंदे पक्षातून तर प्रभाग 20 मधून सर्वसाधारण पुरुषातून अपक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर प्रभाग 7 सर्वसाधारण महिलांमधून नीना विलास देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी उद्धव पवार, सुबोध पवार, तानाजी भोसले, ओंकार भोसले, दादासाहेब पाटील, अक्षय सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणूक 2025 साठी मी विलास शंकरराव देसाई प्रभाग क्रमांक 7 व प्रभाग क्रमांक 20 या प्रभागातून उमेदवारी दाखल केलेली आहे। मी 7 मधून शिंदे गट, शिवसेना आणि अपक्ष अशी 2 अर्ज दाखल केलेले आहेत आणि माझ्या पत्नीचा मी 7 मधून सर्वसाधारण महिला या गटातून केलेला आहे आणि माझा पण 20 नंबरमध्ये सुद्धा खुला पुरुष आहे या प्रभागातून सुद्धा मी माझा अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। खरं म्हणजे मी लोकसभा आणि विधानसभेला मी भाजपचा प्रचार केला, विधानसभेला सुद्धा मी सुरेशभाऊ खाडेंचा जीवतोड प्रचार केला। म्हणजे आमच्या सर्व माझ्याबरोबर जी टीम आहे सर्व आमची मराठा समाजानं, खरं तर त्यावेळची परिस्थिती अशी होती की मराठा समाज भाजपच्या अनुकूल नव्हता, परंतु आम्ही गावोगावी जाऊन जनजागृती केली। शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही काम केलं मराठा समाजासाठी ते आम्ही जनतेपुढे ठेवलं आणि त्याचा परिणाम म्हणून सुरेश भाऊ प्रचंड मताने निवडून आले, संजय काकासुद्धा प्रचंड मताने निवडून आले। माझी काम करायची पद्धत आणि माझी पक्षाची निष्ठा होती आणि मला भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी आशा होती। मी त्यांच्याकडे मागणी केली होती, परंतु शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला अजूनसुद्धा काय आम्हाला त्यांनी उमेदवारी दिली नाही। परंतु आज आम्ही पेपरमध्ये वाचलं की सर्व प्रभागाचे उमेदवार जाहीर झालेत, म्हणजे आमच्या लक्षात आलं की आपल्याला उमेदवारी डावललेली आहे। या गोष्टीचं थोडंसं दुःख वाटते, परंतु जनतेसाठी लढायचं या हेतून मी आता रिंगणात मैदानात उतरलेलं आहे आणि पुन्हा मला आमदार, खासदार आमचे सुरेश भाऊ हे मला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे। सर्व जनतेनं मला सहकार्य करावं, सर्व बहुजन समाजातील लोकांनी मला सहकार्य करून निवडून द्यावं, या आपल्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद।